आज सलगर येथे विज्ञान माने यांनी जी पाण्याची संघर्ष यात्रा काढलेली आहे त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे। साळे जाधव यांनी जे 47-48 कोट्याचे जे मोटार दुरुस्ती पंप दुरुस्ती ह्या कामाबद्दल जे 48 कोटीचा जो भ्रष्टाचार केलेला आहे, हा भ्रष्टाचार गावोगावी जाऊन सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने हे गावोगावी जात असताना सलगर येथे आज काही भाजपच्या भ्याड कार्यकर्त्यांनी जो त्यांच्यावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आज जाहीर निषेध करीत आहे। वास्तविक भारतीय राज्यघटनेने आम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, ते प्रसारित करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं लोकशाहीच्या मार्गानं आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेलं असताना हे कुणीतरी चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला आज कुठेतरी लोकशाही संपते का काय अशी भीती वाटायला आहे। आज पाणी जतपर्यंत गेले म्हणतात, पण आज बघायला जर गेलं तर 25% भागामध्ये कुठं तर पाणी गेलेलं आहे, बाकी 75% भाग हा पाण्यानं आता त्रासलेला आहे। ह्यासाठी विज्ञान माने यांनी कलेक्टर ऑफिस समोर 3 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। त्यामध्ये जिल्ह्यामधील 4 ते 5 आमदार, इतर काही शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत असताना ज्या जाधव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की साळे साहेबांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करतो, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करतो, ती कुठलाही प्रकार त्यांनी केलेला नाही आहे। आम्ही परवाच आज आमच्या बेड्यामध्ये ती 47 कोटीची जी पाण्याची स्कीम आहे, गेली 10 वर्ष झाली ती स्कीम पाण्याची केलेली आहे, त्यामधनं एक थेंबही पाणी मिळत नाही। त्यासाठी आमचे बेडकचे उद्योगपती माननीय अमरसिंह दादा पाटील आणि जवळजवळ 15 ते 20 शेतकरी आम्ही गेलो होतो ऑफिसला। कुठल्याही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याने तिथं आमची शेतकऱ्यांची विचारपूस सुद्धा साधी केली नाही। मान्य अभियंता कोरे साहेबांनी येतो म्हणून आम्हाला 4 तास इथं थांबवलं। शेतकऱ्यांची अशी ही गत होत असताना कोणीतरी लोकशाही मार्गानं आंदोलन करत असताना ही चिरडण्याचा प्रकार हा आज घडलेला निंदनीय आहे, याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे। नमस्कार। आम्ही संपूर्ण बेडगवासी सर्व गटातटाचे व्यक्ती ह्या निंदनीय कृत्याचा निषेध करतोय। असं कोणीही उपोषण करत असेल आणि त्यावर असं भ्याड पद्धतीनं विकृत मनोवृत्तीनं गुंडशाही चालली आहे, त्याचा आमच्या वतीनं निषेध करत आहे।